नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला. म्हणजे अचानक घेतलेला निर्णय आणि असं वाटतं ना की बाबांनी बोलवलेलं आहे. म्हणजे लवकरात आम्ही अचानक डिसिजन घेतला आणि निघालो आम्ही 7:30च्या बसने. सकाळी निघालेलो होतो. नाशिक CBSपासून बस घेतली. ते डायरेक्ट शिर्डीच्या बाबांच्या मंदिरासमोर आम्ही डायरेक्ट उतरलेलो होतो. आणि खूप म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्या दोघांसाठी, कारण आम्ही पहिल्यांदा दोघं मिळून बसने प्रवास करत होतो. आणि माझी 2 वर्षाची मुलगी आहे. आम्ही तिला घरी एकटीला ठेवलेलं होतं, कारण ती बसमध्ये नसती थांबली आणि पाऊस पण होता. त्याच्यामुळे नको, सर्दी होत असते मुलांना आणि त्यांना बाहेर पडणं म्हणजे रिस्कच आहे. तर मी तिला घरीच ठेवलेलं होतं आणि आम्ही दोघंजणं चाललो होतो दर्शनाला. बाबांनी बोलवलेलं होतं आम्हाला दोघांना आणि आम्ही निघालो होतो. तर खूप छान असा एक्सपिरियन्स आम्हाला आलेला होता. छान अशी वेगवेगळ्या प्रकारची लोकं पण भेटली. सगळं असं छान, म्हणजे तिथेच न बघितलेलं नाही का दोघांनी मिळून असं छान करत होतो प्रवास. मस्त छान सॉन्ग ऐकले छान. आणि बाहेर पण आम्ही पाऊस पडत होता. छान चाललेलं होतं आमचं चौघांचं पण. त्याला असं वाटलं की मी फोटो काढते. त्याला म्हटलं की नाही रे बाबा, मी व्हिडिओ काढते. तर म्हटलं ठीक आहे, काढ. पहिल्यांदा मी माझ्या मुलीला सोडून एवढ्या लांब आलेली होती. सो त्याचं वेगळंच एक टेन्शन होतं दोघांमध्ये. आणि जवळजवळ 7:30ला बसलेलो आणि 10:15पर्यंत आम्ही शिर्डीमध्ये आलेलो होतो. तिथे उतरलेलो आणि एवढं भलं मोठं मंदिर बघितलं. म्हटलं अरे आलो आपण. एक वेगळाच आनंद होता चेहऱ्यावरती. आणि तिथे मोबाईल अलाऊड नाहीच. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की मोबाईल अलाऊड नाही. त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओज काही मी काढले नाही. आणि इथे बघू शकता की इतके छान. इथे तर काहीच वाटत नाही, पण ज्यावेळेस आपण मध्येच जातो ना, खूप प्रचंड गर्दी होती, प्रचंड गर्दी. आम्हाला जवळपास आम्ही 1:30ला बाहेर आलो. जेव्हा आम्ही 10:30 आतमध्ये गेलेलो, मोबाईल वगैरे सगळा जमा केलेला आणि म्हणजे 1:30 वाजला अक्षरशः. एवढी गर्दी होती. नाश्ता वगैरे केला आणि थेट लगेच नाशिकला निघालो, कारण कुठेच टाईम वेस्ट नव्हता करायचा. मुलगी घरी एकटी होती आणि 3ला आम्हाला नाशिकची बस लागली आणि नाशिकमध्ये म्हणजे थोडा पाऊस चालूच होता. तर जवळपास आम्ही 3ला बस पकडली आणि 5ला डायरेक्टली आम्ही नाशिकमध्ये आलो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.